कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेकायदेशीर पद्धतीने नोकर भरती झाल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि बाजार समितीचे माजी संचालक मयूर पाटील यांनी केला। या संदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून 24 सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याची माहिती मयूर पाटील यांनी दिली। याबाबत बोलताना मयूर पाटील म्हणाले की बाजार समितीच्या नोकर भरती प्रक्रियेत सभापती, संचालक मंडळ आणि माजी सचिव यांच्या नातेवाईकांना आणि परिचितांना प्राधान्य दिलं गेलं। बेकायदेशीर आणि सर्व अटी शर्तींची पायमल्ली करून ही सरळ सेवा भरती केल्याचा आरोप पाटील यांनी केला। नमस्कार, मी मयूर पाटील, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भरती संदर्भात मी नेहमीच विरोध केला होता, कारण विरोध करत असताना जी बाजार समितीची आर्थिक परिस्थिती होती ती परिस्थिती डबघाईला आली होती आणि आस्थापना खर्च होता हा 50% वरती गेलेला होता। त्याच्यामध्ये ही सरळ सेवा भरती करणे म्हणजे एक बेकायदेशीर होते आणि सर्व अटी शर्तीचा याच्यामध्ये भंग होत होता। त्याच्यामुळे मी नेहमीच या भरतीला विरोध केला आणि आताच मी मागील महिन्यामध्ये माननीय उच्च न्यायालय इथे याचिका दाखल केलेली आहे। कारण याचिका दाखल करताना माझं म्हणणं एकच आहे की ही भरती करताना तेथील माजी सभापती असो, संचालक मंडळ असो आणि माजी सचिव असो यांनी सर्वांनी मिळून ही फिक्स भरती केलेली आहे। या भरतीमध्ये तेथील सभापती असतील, संचालक मंडळ असतील, माजी सचिव असतील, यांच्या नातेवाईकांना व यांच्या परिचयातील उमेदवारांनाच इथे प्राधान्य देण्यात आला। तेथील इंजिनियर्स असो, तेथील कामगार असो, त्यांच्या मुलांना तिथे प्राधान्य देण्यात आला आणि 2 वर्षापूर्वी तिथे कॉन्ट्रॅक्ट बेसवर जी मुलं तिथे कामाला होती त्या कॉन्ट्रॅक्ट बेसमधील मुलांना सुद्धा त्या भरतीमध्ये प्राधान्य देण्यात आलं। माझं तिथे एकच म्हणणं आहे की ही भरती करत असताना ही भरती ही बेकायदेशीर आणि सर्व अटी शर्तींचा भंग करून ही सरळ सेवा नोकर भरती केलेली आहे। त्याचा मी नेहमीच विरोध करेल आणि ह्या सर्व गोष्टी मी संचालक असताना तिथे सभागृहामध्ये मी मांडल्या होत्या आणि त्या ठरावामध्ये सुद्धा मी तिथे विरोध केला होता। कारण ही भविष्यामध्ये जर ही भरती झाली तर याचा भूर्दंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तिजोरीवर पडेल आणि आता जो भूर्दंड हा तिजोरीवर पडलेला आहे। कारण ही भरती केल्याच्या नंतर जेवढे लोकांचा सिलेक्शन झालेला आहे त्यांचे पगार, त्यांचे भत्ते आपल्या बाजार समितीच्या तिजोरीतून जातात। तसेच मी ही भरती करत असताना माननीय उपजिल्हा निबंधक यांना सुद्धा दाद मागली होती, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची मला दाद दिली नाही, कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही। पणन संचालकांना आम्ही दाद मागली होती, त्यांनी सुद्धा कोणत्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई केली नाही। म्हणून आम्ही उच्च न्यायालयामध्ये याच्या संदर्भात दाद मागलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रतिवादी म्हणून शासनाचे सचिव असतील, पणन संचालक असतील, जिल्हा निबंधक असतील, सभापती, संचालक मंडळ यांना आम्ही तिथे प्रतिवादी केलेले आहे।